नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक अरुण जाधव आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, नागरिकत्व हा शब्द ऐकल्यानंतर आपल्या समोर मूलभूत अधिकारांचा एक सलग गुच्छ जो आहे तो आलेला दिसतो. पण प्रश्न पुन्हा तोच पडतो की नागरिकत्व म्हणजे नेमकं काय? खरं तर नागरिकत्व याचा संक्षिप्त अर्थ सांगायचा जर ठरला तर जास्तीत जास्त अधिकार. अर्थातच इंग्लिशमध्ये असं म्हटलं जात असतं, राईट टू हॅव राईट्स. म्हणजे ज्या व्यक्तीला अथवा व्यक्तिविशेष समुदायाला अधिकाधिक अधिकार असतात अशा व्यक्तीला त्या भौगोलिक क्षेत्राचा एक संघटक भाग जो आहे तो मानला जात असतो. खरं तर हा संघटक भाग कधी बनला गेला तर अर्थातच त्यामध्ये आपल्याला प्रारंभीचे नागरिकत्व जे ते समजून घ्यावं लागतं. घटनाकारकांनी घटना निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला जर बघितलं गेलं तर प्रारंभीच्या नागरिकत्वाचे काही महत्वपूर्ण कलमांची एक सूची जी ती दिलेली दिसते. खरं तर ही नागरिकत्वाची कलमांची सूची जी ती राज्यघटनेतील भाग 2 कलम 5 ते 11 दरम्यान पाहायला मिळतं. भारतीय राज्यघटनेचा आपण विचार जर केला तर भारतामध्ये एकेरी नागरिकत्व व्यवस्था आहे. अर्थात भारताच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये कुठेही वास्तव्य करणारा कोणताही व्यक्ती, मग तो कुठल्या एखाद्या जिल्ह्याचा असोत अथवा तालुक्याचा असोत, एखाद्या राज्याचा असोत, पण त्याला त्या जिल्ह्याची, तालुक्याची किंवा राज्याची ओळख प्राप्त नसून तो भारताचा नागरिक आहे अशा पद्धतीचं मानलं जाण्याची परंपरा आहे. याच परंपरेला किंवा प्रक्रियेला आपण एकेरी नागरिकत्व व्यवस्था असे म्हणत असतो. अशा पद्धतीची ही जी एकेरी नागरिकत्व आहे हिचे प्रारंभिक नागरिकत्व का म्हटलं गेलं असेल बरं? त्याच्या पाठीमागे मुख्य कारण जर पाहिलं तर भारत आणि पाकिस्तान हे दोन नवे राष्ट्र जन्माला आले होते. अर्थातच आपण स्वाभिमानाकरता भारताचं स्वातंत्र्य कालखंड तो मानत असतो. या स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये जर पाहिलं तर भारतातील बहुतांशी समुदाय जो तो पाकिस्तानात चालला गेला होता, तर पाकिस्तानातील बहुतांशी समुदाय जो तो भारतामध्ये आला होता. आता हे जाणं साहजिक होतं कारण पार्टिशन होतं आणि पार्टिशन प्रक्रियेमध्ये पाकिस्तान भारताच्या दोन बाजूला डिवाइड झाला होता. एक पूर्व पाकिस्तान, एक पश्चिम पाकिस्तान. अर्थात त्याला वायव्य पाकिस्तान जो आजचा पाकिस्तानचा भाग आहे, जो पूर्व पाकिस्तान आहे जो आजचा बांगलादेशचा भाग आहे. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात मायग्रेशन जे ते जनतेचं झालेलं दिसतं. या मायग्रेशनच्या स्थितीमध्ये एक वाक्यता राहावी, एक स्थिती राहावी या उद्देशाकरता जर पाहिलं तर घटनाकारकांनी प्रारंभीचे नागरिकत्व जे ते बनवले. मग चला तर मग प्रारंभीच्या नागरिकत्वामध्ये कोणकोणत्या तरतुदी आहेत? भारतीय नागरिकांच्या समेत अथवा दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं गेलं तर विदेशी नागरिकांच्या समवेत आहे. मग प्रारंभीच्या नागरिकत्वामध्ये सर्वात पहिला भाग आपल्याला बघायला मिळेल तो म्हणजे राज्यघटनेतला कलम 5 आहे. हा सर्वात महत्वपूर्ण आहे. मग या कलमामध्ये नेमकं म्हटलंय काय बरं? कलम 5 जो आहे तो घटनेच्या प्रारंभीचे नागरिकत्व जे ते प्रदर्शित करताना दिसतो. यामध्ये घटनेच्या प्रारंभी भारताच्या राज्य क्षेत्रात अधिवास करत असलेला प्रत्येक व्यक्ती जो आहे तो भारताचा नागरिक असेल. तो कोणत्या का भौगोलिक क्षेत्रात का राहिना, पण भारतात राहतोय तो भारताचा नागरिक मानला जाईल. दुसरी महत्वपूर्ण स्टेप आपल्याला इथे लक्षात घ्यावी लागते ती अशी आहे की भारताच्या राज्य क्षेत्रात जन्माला आलेली व्यक्ती ती भारताचा नागरिक मानली जाईल. दुसरा मुद्दा, समजा त्याच्या आई किंवा वडील यांच्यापैकी कोणी एक भारताच्या राज्य क्षेत्रात जन्माला आलेला असेल पूर्वी, तरी सुद्धा त्या व्यक्तीला अथवा व्यक्तिविशेष समुदायाला भारतीय नागरिकत्व दिलं जाईल. तिसरा मुद्दा आहे ती प्रारंभाच्या किंवा लगतपूर्वी म्हणजे अर्थातच जर पाहिलं तर घटना निर्मितीच्या प्रारंभीच्या 5 वर्ष अगोदर जर भारताच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये वास्तव्य करत असेल तर अशा स्थितीत सुद्धा नागरिकत्व तिला प्राप्त होईल. म्हणजे प्रारंभीच्या नागरिकत्वामध्ये कोणत्या प्रकारचे प्रतिबंध जे ते मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत नाही. केवळ आणि केवळ त्या ठिकाणी फ्लेक्झिबिलिटी जी ती बघायला मिळते. एक तर जन्माच्या आधारावर संबंधित व्यक्ती असेल तर तिच्या आई किंवा वडील यांच्यापैकी कोणी एक जन्माला आलं असेल, अथवा तेही जर नसेल तर घटनेच्या प्रारंभी 5 वर्ष अगोदर पासून जर तो भारतामध्ये राहत असेल तर अशा स्थितीत सुद्धा तो भारतीय नागरिक जे ते मानलं जाईल. यासारखी असणारी स्थिती जी ती आपल्याला प्रारंभीच्या नागरिकत्वाच्या तत्वामध्ये पाहावेस मिळताना दिसते. हे झाले कलम 5 आहे. मग आपण बघूया कलम 6. कलम 6 मध्ये पाकिस्तानातून स्थलांतरित झालेल्यांचे नागरिकत्व पाहता. मी सुरुवातीला तुम्हाला असं म्हटलं होतं की केवळ मायग्रेशन भारतातून पाकिस्तानात झाले असं काही नाही. पाकिस्तानात मोठ्या प्रमाणामध्ये लोक ते भारतामध्ये पार्टिशनच्या कालखंडामध्ये आले. मग आता ते आल्यानंतर त्यांना सुद्धा प्रारंभिक तत्वावरती भारताचं नागरिक मानलं जाईल. कारण पार्टिशन हे दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात आवागमन चालू आहे. त्यामुळे सुरुवातीच्या कालखंडामध्ये जे आलेत ते आलेत त्यांना भारतीय नागरिकत्व देण्याचं काम केलं जाईल. किंवा समजा ते नाहीये, आता आले
इथपर्यंत ठीक आहे, पण त्या काळात ते आले नाही, नंतरच्या कालखंडात आले आणि आल्यानंतर त्यांना भारतीय नागरिकत्व द्यायचं, तर त्याच्यासाठी एक बॉटम लाईन आहे. ती बॉटम लाईन काय आहे, तर अर्थातच तिच्या माता पित्यांपैकी किंवा आजी आजोबांपैकी किंवा पंजोबा खापर पंजोबांपैकी कोणीतरी एक भारतामध्ये जन्मलेला पूर्वी असला पाहिजे, तर त्याला भारतीय नागरिकत्व देते पाकिस्तानातून आलेल्या व्यक्तीला प्राप्त होऊ शकतं. ही दुसरी कंडिशन आहे. तिसरी गोष्ट असं म्हटलं की 19 जुलै 1948 पूर्वी जर त्याने स्थलांतर केलं असेल, तेव्हापासून जर तो भारतामध्ये स्थायिक असेल, तर अशा स्थितीमध्ये सुद्धा त्याला भारतीय नागरिकत्व दिलं जाईल. म्हणजे एकतर जर समजा आई आणि वडील, आजी आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा यांच्यापैकी कोणीही एक भारतात जन्मलेलं नसेल, पण 19 जुलै 1948 पूर्वी जर समजा तो भारतामध्ये आला असेल, तर अशा स्थितीमध्ये सुद्धा त्याला भारतीय नागरिकत्व देण्याबाबतची तजवीज जी ती बघायला मिळते. पण यदा कदाचित एखादा व्यक्ती 19 जुलै 1948 नंतर आला असेल, तर त्याच्यासाठी सुद्धा नागरिकत्वाची तरतूद केलेली आहे. अर्थातच घटनेच्या प्रारंभी सक्षम जो अधिकारी आहे, अशा अधिकाऱ्याला अर्ज करून त्या ठिकाणी भारतीय नागरिकत्वाबाबतची नाव नोंदणी जी ती करण्यात यावी. मग असा अर्ज करण्यापूर्वी एक बॉटम लाईन, किमान 6 महिने त्याने भारतामध्ये निवास केला पाहिजे. 1948 नंतर येऊ द्या, काही हरकत नाही, पण सक्षम अधिकाऱ्याकडे त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करावं लागेल, बाय रजिस्ट्रेशन प्रोसेसच्या माध्यमातून. पण त्यासाठी किमान त्याला भारताच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये 6 महिने निवास करावा लागेल, तर आणि तरच पाकिस्तानातून भारतात आलेल्या व्यक्तीला नागरिकत्व आहे. पण लक्षात घ्या, हे प्रारंभीचं नागरिकत्व आहे, सध्या स्थितीला नाही. प्रारंभीचं घटना संचलित झालेली अथवा ती संचलित होण्यापूर्वीची स्थिती इथे आपल्याला लक्षात घेता येऊ शकते. यानंतर आपण जातोय तो कलम 7 कडे जातोय. कलम 7 काय म्हणते की भारतातून स्थलांतरण करून पाकिस्तानात गेलेल्या व्यक्तींच्या नागरिकत्वाबाबतचे काय तरतूद आहेत. जसे पाकिस्तानातून तर भारतात आले, हरकत नाही, पण भारतातून पण पाकिस्तानामध्ये गेलेल्यांच्या नागरिकत्वाबाबतची तरतूद असणं आवश्यक आहे. मग यासाठी बघा, 1 मार्च 1947 पूर्वी पाकिस्तानात एखादा व्यक्ती स्थलांतरण करून गेला असेल, तर अशा स्थितीमध्ये तो भारताचा नागरिक राहणार नाही, त्याचं नागरिकत्व तिथे संपुष्टात येणार आहे. दुसरा मुद्दा, अशी व्यक्ती पुन्हा कायदेशीर परवान्याखाली भारतामध्ये स्थायिक होण्याच्या उद्देशाने येत असेल, तर त्यासाठी त्याला काही महत्वपूर्ण बॉटम लाईन, अर्थातच तो भारताचा नागरिक बनू शकतो, पण त्यासाठी काय, तर येण्यासाठी भारतात जर समजा तो परत येण्यासाठी तयार असेल, तर अशा स्थितीमध्ये त्याला भारताचं नागरिक जे ते मानलं जाऊ शकतं. दुसरी गोष्ट अशी आहे, अशी व्यक्ती 19 जुलै 1948 नंतर जर समजा स्थलांतरित करून आली असेल, तर याच्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलंय, यासाठी त्या व्यक्तीला सक्षम अधिकाऱ्याकडे नाव नोंदणी अथवा रजिस्ट्रेशन येथे करावं लागेल आणि या रजिस्ट्रेशन नंतर पूर्वी त्या ठिकाणी 6 महिने त्याला भारतामध्ये निवास करावा लागेल, तर आणि तरच तो व्यक्ती जो तो भारताचा नागरिक तो मानला जाईल. या पद्धतीने आपण 3 स्टेप मध्ये प्रारंभीचं नागरिकत्व बघितलं, दुसरा त्या ठिकाणी पाकिस्तानातून भारतात आलेल्यांच्या नागरिकत्वाचा विचार केलाय, त्याचबरोबर भारतातून पाकिस्तानात गेलेल्यांच्या नागरिकत्वाचा देखील आपण या ठिकाणी विचार केलेला दिसतो. आता जाऊया 8व्या कलमाकडे. आता मूळ भारतीय असलेला पण भारताबाहेर त्या ठिकाणी राहणारा व्यक्ती जो आहे, त्या व्यक्तीच्या नागरिकत्वाच्या बाबतचे विचार आहेत तिथे. म्हणजे विदेशी व्यक्ती भारत आणि पाकिस्तान सोडून इतर जगाच्या पाठीवर कुठल्या देशामध्ये राहत असेल, पण आता भारत स्वतंत्र झालाय, माय देशाची आठवण होते, अशा स्थितीमध्ये त्याला भारतात येऊन राहण्याची इच्छा झाली, तर या स्थितीसाठी त्या ठिकाणी काही महत्वपूर्ण प्रिमाइसेस ते आपल्याला बघायला मिळतात. जसं नंबर 1 आहे, संबंधित जो व्यक्ती तिचा जन्म किंवा तिचा माता पिता पैकी कोणाचा एकाचा जन्म अथवा तेही नसेल तर आजी आजोबांपैकी कुणा एकाचा जन्म त्या ठिकाणी भारतात झालेला असेल, तर अशा आधारावरती संबंधित व्यक्तीला भारतीय नागरिकत्व जे ते प्राप्त करता येऊ शकतो. कलम 8 जर पाहिलं तर स्पेशली विदेशी असलेला व्यक्ती पूर्णपणे, तुम्ही लक्षात घ्या, विदेशी म्हणजे काय, वेगवेगळ्या मार्गाने विदेशात गेलेला. जसं आपल्याला आठवेल की ब्रिटिश कालखंडामध्ये ब्रिटिशांनी वेगवेगळ्या मळ्यांमध्ये काम करण्यासाठी जर पाहिलं तर भारतीय गुलामांना जगाच्या पाठीवरती घेऊन गेले आणि तिथे त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणात काम करून घ्यायचं काम सुरू केलं. पण हा
कालांतराने तिथे पिढ्या दर पिढ्या तयार झाल्या, त्याही तिथेच वास्तव्य करू लागल्या. पण भारत स्वतंत्र झाला यानंतर अशा पिढ्यांना जर समजा भारतामध्ये यायची इच्छा झाली तर त्यांच्यासाठी पण ही तरतूद जी ती आपल्याला घटनाकारकांनी करून ठेवलेली दिसते. आता असा जो काही व्यक्ती आहे, या व्यक्तीला भारतीय नागरिकत्व कसं मिळवता येऊ शकतं, तर ती ज्या देशामध्ये राहते त्या देशाचे जे काही डिप्लोमॅटिक्स असतात त्यांच्याकडे पहिला रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्यानंतर दुसरी स्टेप असते की घटनेच्या पूर्वी जे आपले वाणिज्य देवतिक आहेत, कॉन्सलर आहेत, तर यांच्याकडे रजिस्ट्रेशन करावं लागेल. यांच्या रजिस्ट्रेशनच्याच आधारावरती त्या ठिकाणी भारतीय नागरिकत्व संबंधित व्यक्ती अथवा व्यक्तिविशेष समुदायाला प्राप्त होऊ शकतं. हे झाले कलम 8. आता आपण जातोय ते म्हणजे प्रारंभीच्या नागरिकत्वामध्ये कलम 9 कडे. नागरिकत्वाबाबतचे इतर घटनात्मक स्वरूपाच्या तरतुदी आहेत. या घटनात्मक तरतुदींमध्ये कोणताही व्यक्ती जो आहे त्या व्यक्तीने परकीय देशाचे स्वेच्छेने नागरिकत्व स्वीकारले असेल तर अशा स्थितीमध्ये त्याचं भारतीय नागरिकत्व इथे संपुष्टात येऊ शकतं. आजही तरतूद काम करतायत. एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतलंय अथवा घ्यायची इच्छा व्यक्त केली, अशा स्थितीमध्ये त्याचं भारतीय नागरिकत्व आपोआप संपुष्टात आलेलं दिसणार आहे. त्यानंतर कलम 10 आपला बंद आहे. कलम 10 काय सांगताय की भारताचा नागरिक असलेला प्रत्येक व्यक्ती संसद जो जो काही कायदा तयार करेल तो कायदा यथोवकाश त्या व्यक्तीला लागू असेल अथवा त्या समुदायाला लागू असेल अथवा ते स्वीकारतील. ते संबंधित कायद्याला विरोध करू शकत नाही अथवा त्या कायद्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव जो आहे तो करू शकत नाही. ही संपूर्ण प्रक्रिया जर पाहिली तर प्रारंभीच्या नागरिकत्वामध्ये आपल्याला कलम 10च्या माध्यमातून प्रस्तुत होताना दिसते. मग आता आपण जातोय तो म्हणजे अंतिमता कलम 11 कडे. कलम 11 सर्वात इम्पॉर्टंट आहेत. कलम 11 ने हे क्लिअर कट मेन्शन करून दिलेलं आहे की नागरिकत्वाबाबत म्हणजे अर्थातच नागरिकत्व संपादन करणं अथवा समाप्त करणं याबाबत कायदा करण्याचा अंतिमता अधिकार जो आहे हा अधिकार कोणाला असेल तर केवळ भारतीय संसदेला याबाबत हवा तसा पद्धतीचा कायदा जो आहे तो कायदा करण्याचा अधिकार असेल. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं इंटरफिअर ते केलं जाणार नाही. ही तरतूद अथवा व्यवस्था जी ती व्यवस्था आपल्याला अर्थातच कलम 11च्या माध्यमातून लक्षात घेता येते. मग प्रारंभीच्या नागरिकत्वामध्ये बघा सुरुवातीला कलम 5 आहेत. प्रारंभीच्या नागरिकत्वाबाबतची तरतूद आपल्याला इथे स्पष्ट केली आहे की भारतीय नागरिक कोण असणार आहे. दुसरं पाकिस्तानातून भारतात आलेल्यांच्या नागरिकत्वाबाबतची तरतूद झाली कलम 6. कलम 7 भारतातून पाकिस्तानात गेलेल्यांच्या नागरिकत्वाबाबतची तरतूद आपल्याला बघायला मिळताना दिसते. त्यानंतर कलम 8 आपण बघितलंय. यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं आपण तर विदेशी नागरिक म्हणजे दुसऱ्या देशात राहत असल्या पण आता भारतीय नागरिकत्व घ्यायचं याबाबतची तरतूद आहे. कलम 9 आहे, कलम 10 आहे. या पद्धतीने एक एक करत आपण सर्व कलमांची एक सलग सूचीची ही सूची अनालिसिस करण्याचं काम केलं. मग मी सुरुवातीला जसं म्हटलं की कलम 11 जो आहे या कलम 11 ने क्लिअर कट सांगितलंय की नागरिकत्वाबाबत याही व्यतिरिक्त भविष्यात काही सुधारणा करायची असेल अथवा बदल करायचा असेल तर त्या बदलाकरता नागरिकत्व कायद्यामध्ये दुरुस्ती करता येऊ शकते. ती कोण करेल? अर्थात संसद करेल. आणि याच संसदेच्या माध्यमातून नागरिकत्व कायदा 1955 तयार केला गेला आणि याच कायद्याच्या आधारावरती हे सुस्पष्टपणे करून दिलं की नागरिकत्व जे हे नागरिकत्व कोणकोणत्या व्यक्तीला कोणकोणत्या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने लागू असेल याबाबतच्या तरतुदी इथे निश्चित केल्या. पण नागरिकत्वाच्या बाबतच्या या ज्या तरतुदी आहेत या तरतुदींमध्ये दोन महत्वपूर्ण तत्व लक्षात घेता येतात. कलम 11च्या माध्यमातून नागरिकत्व प्राप्त करणं अथवा नागरिकत्व समाप्त करणं याबाबतची तरतूद होते. ही तरतूद तयार करण्यात आली. त्यासाठी नागरिकत्व कायदा 1955 अर्थात 1955 मध्ये हा कायदा बनवण्यात आलेला संसदेच्या माध्यमातून दिसतो. मग या 1955च्या कायद्यामध्ये आतापर्यंत 9 वेळा वेळोवेळी बदल करण्याचं काम केलं. सर्वात पहिला बदल 1957 मध्ये केला. अर्थात त्याला आपण CAA सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट असे म्हणतो. 1955 यामध्ये झालेला चेंजेस 1957 चा चेंजेस आहे. यानंतर 1960 साली झालेला एक चेंजेस आहे. 1986 साली घेतलेला चेंजेस आहे. 1987, 1992, 2003, 2005, 2016 आणि अलीकडे 2019 मध्ये सुद्धा
नागरिकत्वामध्ये बदल करण्याचं काम जे ते संसदेच्या वतीने करण्यात आले. याचा अर्थ सरळ बनतो की वेळोवेळी नागरिकत्वामध्ये सुधारणा करण्याचं काम आवश्यकतेनुसार कोणाच्या माध्यमातून झालंय, अर्थात संसदेच्या माध्यमातून झालंय. मग संसदेच्या माध्यमातून नागरिकत्व संपादन करण्याचे एकूण 5 मार्ग सांगितले. त्यातला पहिला मार्ग आहे जन्मतत्व, दुसरा मार्ग वंशतत्व, तिसरा मार्ग नोंदणी तत्व, चौथा मार्ग स्वीकृती तत्व आणि 5वा मार्ग जो आहे तो म्हणजे प्रदेश सामिलीकरण. म्हणजे अर्थात बाय बर्थ, बाय डिसेंट, बाय रजिस्ट्रेशन, बाय नॅचरलायझेशन अँड बाय इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटरी. त्या 5 मार्गाने नागरिकत्व जे ते संपादन करता येत असतं. चला तर मग नागरिकत्व संपादनाचा आपण पहिला मार्ग जो जन्मतत्व याला समजून घेऊ. जन्मतत्व याचा अर्थ काय म्हणतो, तर भारताच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये जन्माला आलेला प्रत्येक नागरिक जो आहे तो भारताचा नागरिक मानला जाईल. खरं तर यासाठी एक इंग्लिश संज्ञा जी ती सर्वात प्रबळ स्वरूपाची ठरते, अर्थात त्याला युज सोलाई असं म्हटलं जात असतं. युज सोलाई याचा अर्थ काय म्हणतो असतो, तर हा लॅटिन वर्ड आहे. याचा अर्थ जर बघितला गेला तर सॉइल. सॉइल याचा अर्थ काय, जमीन, अर्थात भूक्षेत्र. ज्या भूक्षेत्रात, ज्या भौगोलिक क्षेत्रामध्ये ज्या व्यक्ती अथवा व्यक्तिविशेष समुदायाचा जन्म होत असतो, संबंधित बालक अथवा व्यक्ती त्या भौगोलिक क्षेत्राचा संघटक भाग बनतो, अर्थातच नागरिक बनत असतो. मग जन्मतत्वाचा तत्व जे ते अत्यंत प्रभावी आहे. भारतात सुरुवातीला होतं, आज मात्र ती थोडीशी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रिजिडिटी आली. अमेरिकेमध्ये आजही जर पाहिलं तर जन्मतत्व जे ते अत्यंत प्रभावी मानलं जात असतं. आजही अमेरिकेमध्ये एखाद्या बालकाचा जन्म झाला तर अशा स्थितीमध्ये ते बालक अमेरिकन नागरिक मानलं जात असतं आणि त्याच आधारावरती संबंधित बालकाच्या पालकांना सुद्धा अमेरिकन नागरिकत्व ते दिलं जात असतं. या पद्धतीचे तत्व ते जगभरात अनेक राष्ट्र जे ते त्या ठिकाणी वापरताना दिसतात. जन्मतत्वाचा अथवा युथ सॉइलचा. भारताच्या बाबतची तरतूद कशी होती सुरुवातीच्या कालखंडामध्ये, म्हणजे अर्थात 26 जानेवारी 1950 या दिवशी जर पाहिलं किंवा त्यानंतर 1 जुलै 1987 पूर्वी ज्या व्यक्तीचा जन्म भारताच्या भौगोलिक क्षेत्रात झालेला असेल असा व्यक्ती जो आहे त्याला माता पितांचा जन्म अथवा त्यांचा राष्ट्रीयत्व याचा विचार न करता भारतीय नागरिकत्व जे ते बहाल केलं जात होतं किंवा दिलं जात होतं. पण त्यासाठी बॉटम लाईन काय होती, 26 जानेवारी 1950 ते 1 जुलै 1987 दरम्यान एखाद्या बालकाचा जन्म भारताच्या भौगोलिक क्षेत्रात झाला असेल तर त्याचे आई अथवा वडील जरी भारताचे नागरिक नसले तरी सुद्धा ते बाळ भारताचं नागरिक मानलं जात होतं. याबाबतची तरतूद सुरुवातीला होती. यानंतर पुढे जाऊन जर पाहिलं आपण 1 जुलै 1987 या दिवशी किंवा त्यानंतर एखाद्या बालकाचा जन्म भारताच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये झाला असेल तर त्याच्या जन्माच्या वेळी किमान त्याच्या आई अथवा वडील यांच्यापैकी कोणीतरी एक भारतीय नागरिक असला पाहिजे, तर आणि तरच त्या ठिकाणी त्या व्यक्तीला किंवा त्या बालकाला भारतीय नागरिकत्व दिलं जायचं. म्हणजे अर्थात इथे लक्षात घ्या 1 जुलै 1987 ते 3 डिसेंबर 2004 इथपर्यंतची ही तरतूद होती. या दरम्यान भारताच्या भौगोलिक क्षेत्रात कोणत्याही बालकाचा जन्म झाला तर जन्माच्या वेळी त्याच्या आई आणि वडिलांपैकी कोणीतरी एक भारताचा नागरिक पाहिजे, तर आणि तर त्याला भारतीय नागरिकत्व दिलं जाईल. पण आपण पुन्हा 2004 मध्ये जन्मतत्वामध्ये चेंज केले आणि ते स्पष्ट केले की नाही, आता एखाद्या बालकाचा जन्म भारताच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये झाला असेल तर अशा स्थितीमध्ये संबंधित बालकाचे आई आणि वडील हे दोघे जर पाहिले तर भारतीय नागरिक पाहिजे, तर आणि तरच त्या व्यक्तीला भारताचं नागरिकत्व जे ते प्राप्त आहे. सुरुवातीच्या कालखंडामध्ये फ्लेक्झिबिलिटी होती, आई आणि वडील भारतीय नागरिक नसले तरी चालत होतं, तरी नागरिकत्व मिळत होतं. आता इथे काय, आई अथवा वडील यांच्यापैकी कोणीतरी एक भारतीय पाहिजे, तर आणि तर नागरिकत्व. 3 डिसेंबर पासून आजतागायतपर्यंत आई आणि वडील दोघेही भारतीय नागरिक पाहिजे, तर आणि तरच त्या व्यक्तीला भारतीय नागरिकत्व प्राप्त होऊ शकतं. याला एक अपवाद पण. अपवाद काय, तर भारतात नियुक्त करण्यात आलेले परकीय जे काही फॉरेन डिप्लोमॅट्स आहेत त्यांची मुलं, यांचा जन्म जरी भारतात झाला असेल तर त्यांना भारतीय नागरिकत्व मिळणार नाही. आणि दुसरं, शत्रू राष्ट्रातील असणारी मुलं जे त्यांचा जन्म जरी भारतात झाला तर त्यांना भारतीय नागरिकत्व दिलं जाणार नाही. तर हे होतं जन्मतत्वाच्या बाबतचे तरतूद. आता आपण दुसऱ्या स्टेपकडे जातो, ते म्हणजे वंशतत्व, बाय डिसेंडंट. आता वंशतत्वाची बॉटम लाईन बघा. परत
26 जानेवारी 1950. 26 जानेवारी का घेतलं आपण? त्या दिवशी संपूर्ण भारतासाठी एक संघपणे पूर्ण आपली राज्यघटना लागू झाली होती. म्हणून 26 जानेवारी 1950 ही आपली नागरिकत्वासाठी बॉटम लाईन आहे. 26 जानेवारी 1950 ते 10 डिसेंबर 1992 या दरम्यान जर पाहिलं तर एखाद्या व्यक्तीचा जन्म म्हणजे इथे वंशतत्वाच्या आधारावर एखाद्या व्यक्तीचा जन्म विदेशात झाला असेल तर अशा स्थितीमध्ये त्याला नागरिकत्व मिळण्यासाठी त्याच्या जन्माच्या वेळी केवळ त्याचे वडीलच भारतीय नागरिक पाहिजे. वंशतत्वाच्या आधारावरती खरी वंशवेल अगदी मानण्याची परंपरा जी पूर्वापार होती ती कुठली होती तर वडिलांकडली असणारी पूर्वापार मानली जाते. इथे एखाद्या व्यक्तीचा जन्म विदेशात झालाय तर अशा स्थितीमध्ये त्याला भारतीय नागरिकत्व मिळवायचं असेल तर यासाठी केवळ त्याचे वडील हे भारतीय नागरिक पाहिजे. आई असेल तर चालणार नाही. पण ही बॉटम लाईन कुठून आहे? 26 जानेवारी 1950 ते 10 डिसेंबर 1992 दरम्यान. खरं तर ही तरतूद थोडीशी चुकीची वाटते कारण इक्वॅलिटी बिफोर लॉ आपण असं म्हणतोय पण इथे केवळ वडिलांचा असणारा वंशवेळ जो तो मानला गेला, आईला ते स्थान दिलं गेलं नाही. पण त्यानंतरच्या कालखंडात म्हणजे अर्थात 10 डिसेंबर 1992 ते 3 डिसेंबर 2004 दरम्यान एखाद्या व्यक्तीचा जन्म विदेशात झाला असेल तर अशा स्थितीमध्ये त्याचे आई अथवा वडील यांच्यापैकी कोणी एक भारतीय नागरिक असेल तर अशा स्थितीमध्ये त्या ठिकाणी त्या बालकाला भारतीय नागरिकत्व प्राप्त करता येऊ शकतं. मात्र पुढे जाऊन 3 डिसेंबर 2004 नंतर मात्र प्रोसेस बदलली. आता इथे जर असं बघितलं गेलं 3 डिसेंबर 2004 नंतर एखाद्या बालकाचा जन्म विदेशात झाला असेल तर तो आता भारतीय नागरिक मानला जाणार नाही. पण थांबा, अजून थोडस त्याला प्रिमाइजर पण दिलाय. तो असा आहे, जर त्याच्या जन्मानंतर 1 वर्षाच्या आत किंवा 12 महिन्याच्या आत संबंधित बालकांच्या माता पितांनी त्याच्या जन्माची नोंद भारतीय उच्च आयुक्तांकडे जर केली तर अशा स्थितीमध्ये संबंधित बालकाला भारतीय नागरिकत्व जे ते दिलं जाईल. पण समजा त्या 12 महिन्याच्या कालखंडात त्यांना जमलंच नाही तर मग संबंधित बालक जे ते 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर भारतीय वाणिज्य द्योतिक जे असतात ते म्हणजे काउन्सिलर जे त्यांच्याकडे नोंद करू शकतं आणि भारतीय नागरिकत्व संपादन करू शकतं. ही जी तरतूद आहे ही तरतूद आपल्याला कुठे तर 3 डिसेंबर 2004 नंतरच्या कालखंडामध्ये बघायला मिळताना दिसते. तर हा संपूर्ण भाग जो आहे तो जन्म वंशतत्वाचा आहे. आता यानंतर आपण जातोय तो म्हणजे कुठला? बाय रजिस्ट्रेशन आहे, नोंदणी तत्व. तर नोंदणी तत्व कोणासाठी असणार आहे? तर नोंदणी तत्वाचं वैशिष्ट्य असं आहे, खालीलपैकी कोणत्याही एका गटात येणाऱ्या व्यक्ती जो म्हणजे अर्थात बेकायदेशीर स्थलांतरित सोडता केंद्र शासनाकडे अर्ज करून नोंदणी तत्वाद्वारे भारतीय नागरिकत्व जे ते प्राप्त करू शकतो. व भारतीय नागरिकत्व प्राप्त करणार असा कोणता? समजा एखादा भारतीय व्यक्ती आहे, या भारतीय व्यक्तीने भारतीय नागरिकत्वाचा त्याग केलाय म्हणजे सोडून दिलाय. इथं असणार आहे त्याने सोडून दिलं तर युएसए ला चालला गेलाय. बरं, तिथे राहिल्या काही वर्ष युएसएचं नागरिकत्व घेतलंय, तिथेच वास्तव्य केलंय. पण कालांतराने त्याला असं वाटलं की नाही बाबा आपण भारतामध्ये परत जायला पाहिजे, माय देशाची आठवण येते. म्हणून त्याने डिसाईड केलं की आपण परत भारतात येऊया. या उद्देशाने ज्यावेळेस तो माघारी येईल तर त्याला लगेच भारत नागरिकत्व देत नाही. यासाठी अट आहे. ती अट काय तर 7 वर्ष भारतात सामान्यतः त्याला निवास करावा लागेल. 7 वर्ष सामान्य निवास करावा लागेल. या 7 वर्षाच्या दरम्यान 6 वर्ष कायमस्वरूपी आणि 1 वर्षात म्हणजे 7व्या वर्षात ज्यावेळेस पदार्पण करेल तर त्यावेळेस त्याला भारतीय उच्चायुक्ताकडे नोंदणी करावी लागेल आणि त्या दरम्यान त्याला विदेशामध्ये भ्रमण करता येणार नाही. ही स्थिती जे पाहिली तर आपल्याला बाय रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून लक्षात घेता येऊ शकते. इथे एखादा मूळ भारतीय असणारा व्यक्ती आणि त्याने विदेशी महिलेशी विवाह केलाय आणि मग तो विदेशी महिला जी ती भारतामध्ये आली तर तिला सुद्धा बाय रजिस्ट्रेशन नोंदणी तत्वाच्या आधारावरती नागरिकत्व दिलं जाईल. पण यासाठी तिला सामान्यतः भारताच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये 7 वर्ष निवास करावा लागेल, 7 वर्ष राहावं लागेल. त्यानंतरच भारतीय नागरिकत्व जे ते प्राप्त करता येऊ शकतं. ओके, तर ही संपूर्ण तरतूद जर पाहिली तर नागरिकत्वाच्या बाबतची आपल्याला इथे लक्षात घेता येऊ शकते. तर यानंतर जातो आपण स्वीकृती तत्व.
स्वीकृती तत्वामध्ये नागरिकत्व कसं प्राप्त करता येतं, तर स्वीकृती तत्वामध्ये नागरिकत्व मिळण्याच्या बाबतची ही जी तरतूद आहे, ही तरतूद अत्यंत सोपी आहे. या तरतुदीमध्ये काय म्हटलं गेलंय, तर संबंधित जो काही व्यक्ती असेल, तर या व्यक्तीला भारतीय नागरिकत्व केव्हा प्राप्त होईल, जेव्हा एखादी विदेशी व्यक्ती आहे, दुसऱ्या देशामध्ये निवास करणारी व्यक्ती, तर अशा विदेशी व्यक्तीला भारतीय नागरिकत्व घ्यायचं असेल तर यासाठी किमान भारताच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये 14 वर्षापैकी 12 वर्ष वास्तव्य करावं लागेल. 12 वर्ष वास्तव्य केल्यानंतर संबंधित व्यक्तीला भारताच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये असणारे विविध स्वरूपाची असणारी जी संस्कृती आहे, भाषा, म्हणजे अर्थात 22 भाषांपैकी एक भाषा त्याला अवगत पाहिजे. भारताची संस्कृती, भारताचं खानपान, रहनसहन या गोष्टीचंही त्याला परिपूर्ण ज्ञान असलं पाहिजे. संबंधित व्यक्ती तर आणि तरच भारतीय नागरिकत्व बनू शकतो. पण याच्यासाठी जर पाहिलं तर एक फ्लेक्झिबिलिटी पण आहे. एखाद्या व्यक्तीने जागतिक शांतता, आंतरराष्ट्रीय सहसंबंध यासारख्या असणाऱ्या बाबींमध्ये त्या ठिकाणी जर पाहिलं तर अत्यंत प्रबळपणे कार्य केलेलं असेल, सर्वात महत्वपूर्ण काम केलं असेल, तर अशा व्यक्तीला भारतीय नागरिकत्व ते प्राप्त केलं जाऊ शकतं किंवा ते दिलं जाऊ शकतं. म्हणजे अर्थात साहित्य, कला, शास्त्र, समाजसेवा यासारख्या असणाऱ्या क्षेत्रामध्ये अत्यंत नाविन्यपूर्ण काम केलं असेल, तर अशा स्थितीमध्ये संबंधित व्यक्तीला भारतीय नागरिकत्व ते प्राप्त करता येऊ शकतं. यानंतर आपण अंतिमता जातोय, तो मुद्दा कुठला आहे, तर प्रदेश सामीलीकरण. म्हणजे अर्थातच जो भाग भारताचा नाही पण कायद्याद्वारे अथवा त्या ठिकाणी जिंकण्याच्या माध्यमातून अथवा कराराच्या माध्यमातून अथवा विकत घेण्याच्या माध्यमातून एखादा दुसऱ्या देशाचा भूभाग भारतीय संघाला जेव्हा जोडला जाईल, तर त्यासोबतच संबंधित असणाऱ्या भौगोलिक क्षेत्रातील मानव, प्राणी, वस्तू अथवा भूक्षेत्र यावरती संपूर्णपणे आधी सत्ता जी ती भारताची बनते. अशा स्थितीत त्या भौगोलिक क्षेत्रातील असणारे जे काही नागरिक असतात, या नागरिकांना पण भारतीय नागरिकत्व दिलं जात असतं. या प्रक्रियेला प्रदेश सामीलीकरण असे म्हणतात. उदाहरणार्थ आपल्याला आठवेल ती म्हणजे 100वी घटना दुरुस्ती. भारत बांगलादेश सीमा करार. या कराराच्या अन्वये भारताने बांगलादेशकडनं एकूण 51 गावे जी ती घेतली आणि भारताने बांगलादेशला 3 गावे दिली. जे 51 गावे भारतामध्ये समाविष्ट करण्यात आली, त्या 51 गावातील असणारे जे नागरिक असतील त्या नागरिकांना पण भारतीय नागरिकत्व देण्याचं काम केलं गेलं. आणि जे 3 गावे भारतातून बांगलादेशमध्ये गेले तर त्यांचं नागरिकत्व काढून घेतलं गेलं. ही जी संपूर्ण प्रक्रिया, या प्रक्रियेला म्हणतात प्रदेश सामीलीकरण. तर मित्रांनो, यासारख्या असणाऱ्या व्यवस्था ज्या त्या 1955च्या ऍक्टच्या माध्यमातून नागरिकत्व प्राप्त करण्याच्या संधी ज्या त्या संधींच्या माध्यमातून सुनिश्चित झालेले दिसतात. म्हणजे अर्थातच नागरिकत्व संपादन करण्याचे मार्ग जे ते इथे आपल्याला सुनिश्चित झालेले दिसतात. या नागरिकत्व संपादनाच्याच आधारावरती व्यक्ती संबंधित भौगोलिक क्षेत्राचा एक संघटक भाग बनत असतो आणि या संघटक भागाच्या माध्यमातून तो आपले महत्वपूर्ण अधिकार जे ते भारताच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये हस्तगत करत असतो आणि त्या अधिकारावरती आपलं जीवन जे ते विकसित करत असतो. मित्रांनो, यासारखे अनेक स्वरूपाच्या बाबी जे अनेक स्वरूपाचे महत्वपूर्ण तत्व जे ते आपल्याला राज्यघटनेच्या माध्यमातून शिकायला मिळणार आहे. मग असे अनेक तत्वांच्या आधारावरती त्यातल्या महत्वपूर्ण शृंखला ज्या त्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या वतीने त्या ठिकाणी वेळोवेळी प्रस्तुत केल्या जाताना दिसतात. वेगवेगळ्या उपकरणाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या स्वरूपाच्या असणाऱ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनच्या माध्यमातून, वेगवेगळ्या क्लासेसच्या माध्यमातून या संपूर्ण बाबी ज्या त्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या माध्यमातून प्रस्तुत केल्या जातात, ज्यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन हे दोन्ही प्लॅटफॉर्म बघायला मिळतात. मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या वतीने नव्याने पुन्हा नवीन बॅचेस ज्या स्पर्धा परीक्षांच्या बाबत सुरू करण्यात येत आहे, ज्यामध्ये MPSC, कंबाईन, ग्रुप बी आणि सी आणि स्पेशली राज्यसेवा यासारख्या विविध स्वरूपांच्या परीक्षा, याही व्यतिरिक्त सरळ सेवेबाबतही महत्वपूर्ण योगदान देते स्पेक्ट्रम अकॅडमीचं आहे. तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना स्पेक्ट्रम अकॅडमीच्या माध्यमातून आपलं करिअर घडवायचंय त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करावं आणि आपल्या अभ्यासामध्ये एक नव्याने झालं जे ते निर्माण करण्यात यावे. माझ्या समेत अनेक माझे तज्ञ प्राध्यापक जे ते विविध स्वरूपांच्या विषयांच्या बाबत इथे मार्गदर्शन करतात. सो आपण पुन्हा लवकरात लवकर भेटूया आणि असाच एका नवीन विषयावरती त्या ठिकाणी आपण सिंहावलोकन करूया किंवा त्याचा अभ्यास करूया. तुर्तास इथे थांबूया. थँक्यू सो मच.